नमस्कार. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारा चमचमीत मटकी भात कसा करायचा ते पाहूया. खूप कमी साहित्यामध्ये मोकळा सुटसुटीत हा भात होतो. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा नेऊ शकता. कमी वेळेमध्ये होणारा हा भात कसा करायचा ते पाहूया. खूप वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मटकी भात करण्यासाठी आपण खोबरं, लसूण, आलं आणि त्यातच कोथिंबीरच्या काड्या घेऊन त्याचं एक वाटण तयार केलं आहे. 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. भिजवून मोड आलेली मटकी, त्याचबरोबर भिजवलेले मटार घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला इथे बासमती तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. आता आपण भात करायला घेऊया. त्यासाठी मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम होत आलं की त्यामध्ये लगेचच आपण तूपसुद्धा घालून घेऊया. यामध्ये आता 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि 1 छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरीची फोडणी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. मिरचीचे तुकडेसुद्धा घालून घेतले. 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जिरे मोहरीची खमंग फोडणी दिल्यानंतर यामध्ये आपण 1 मोठा चमचा जे वाटण करून घेतलेलं आहे, आलं, लसूण आणि खोबरं, त्याचबरोबर कोथिंबीरच्या काड्या, हे सुद्धा घालून घ्यायचं. आता हे वाटण घालून आपण 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया. आता हे वाटण चांगलं परतलं गेल्यानंतर यामध्ये आपण 1 कांदा घालून घेऊया. बारीक चिरलेला कांदा चांगला परतला गेला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो दोन्ही इथे चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आता यामध्येच आपण मोड आलेली मटकीसुद्धा घालून घेऊया. मटकी आपण इथे 1 मिनिटभर चांगली परतून घेऊया. हे बघा, मटकीसुद्धा छान अशी परतली गेलेली आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. 1 चमचा मी घरचा काळा मसाला घालून घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. थोडीशी हळद, हिंग घालून घ्यायचा आहे. 1 चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे. सगळे मसाले पुन्हा एकदा आपण इथे एकत्र करून घेऊया आणि चांगलं परतूया. गॅसची आच मध्यमच ठेवलेली आहे. मध्यम आचेवरती सगळं छान असं परतून घेतलं. आता यामध्ये आपण अर्धा तास भिजवलेला जो तांदूळ आहे तो व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा, बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. तांदूळ इथे जेवढा चांगला परतून घेऊ तेवढा आपला भात मोकळा सुटसुटीत होतो. तर हे बघा, अशा पद्धतीने तांदूळ व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गरम पाणी घालून घेऊया. गरम पाणी घातल्यामुळे पटकन हा भात शिजला जातो. किंवा तुम्ही हा भात कुकरमध्ये सुद्धा करू शकता. थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही थोडासा बिर्याणी मसालासुद्धा घातला तरीही चालेल. यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि एक छान अशी वाफ येऊ देऊयात. हे बघा, अगदी 5 मिनिटांमध्ये हा भात शिजला जातो. इथे दाखवते तुम्हाला, मस्त मोकळा सुटसुटीत असा भात झालेला आहे. कुकरमध्ये जर करणार असाल तर 2 शिट्ट्यांमध्ये हा भात शिजला जातो. तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपला मटकी भात अगदी झटपट तयार झालेला आहे. सर्व मसाल्यांमध्ये तांदूळ चांगला परतल्यामुळे भात मोकळा सुटसुटीत तर होतोच आणि एकदम चवीला छान होतो. तर अशा पद्धतीने आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया. हा मटकी भात चवीला अतिशय उत्तम लागतो. कोणत्याही वेळेला तुम्ही हा भात झटपट करू शकता. टिफिनला नेण्यासाठी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये हा भात तयार होतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.